तिथे मृगम कसं आहे, मृगमला एक खूप साऱ्या शंका असतात आणि त्या सगळ्या व्हॅलिड असतात. तो खूप अभ्यास करून आमच्या सेशनला येतो. तो ऑस्ट्रेलियात राहून ज्या प्रकाराने रिझर्वेशनसाठी काम करतोय, फक्त गाण्यातच नाही अध्यात्माचं सुद्धा. काही गोष्ट नवीन ऐकली शिकली की त्याच्यामध्ये त्याच्या काही ना काहीतरी व्हॅलिड इन्क्विजिटिव्ह शंका असतात. तर त्याच्याशी मी बोलत होतो की रागांची निर्मिती आपण जसं भाषा म्हणतो, आधी भाषा आली आणि मग व्याकरण आले. तसंच आधी लोकगीतं होती. लोकगीतं लोक ऑकेजनली गायचे. तिथून पुढे राग निर्माण झाले. त्याच लोकगीतांना जेव्हा नियम आले तेव्हा, तर जेव्हा लोकगीतं गायली जायची तेव्हा सुपरफ्लुअस पण कुरण मोठं असायचं करायला. मग ते कुरण संपत गेलं. मग असं लक्षात आलं की जमीन नांगरल्याशिवाय पीक नाही काढता येणार. मग जेव्हा ती जमीन नांगरायची वेळ आली तेव्हा त्याला रागाचं स्वरूप द्यायची वेळ आली. त्याचं कारण डेप्थ मध्ये जाणे हे केवळ नियम आणि त्याच्या अंतर्गत राहूनच शक्य असतं. तर हा जो राग आहे आता मी जो गाणार आहे पहाडी, तर या पहाडीपासून भूपाली रागाची निर्मिती झाली आपल्या. हे लोकगीत आहे. सारे पहाडी तिथूनच इशारो इशारो दिल ने बताए हुए तूने सीखा. इथून जेव्हा त्याला स्वराकृती निर्माण झाल्या तेव्हा त्याच्यातून भूपाली आली. नियम आले. बाकीचे कणस्वर आपोआप बाजूला गेले. स्वतःला जेव्हा लोकांनी रिस्ट्रिक्ट केलं तेव्हाच R&D ची सुरुवात झाली. की जे केलेलं ते यू आर नॉट रिइन्व्हेंटिंग द व्हील, यू आर डुइंग समथिंग न्यू. तर त्याच्यासाठी आधी स्वतःला रिस्ट्रिक्ट करायला लागलं आणि मग त्याच्यातनं रागांची निर्मिती. आता याच्यात आजूबाजूचे अनेक राग आहेत ते वेगळे झाले. दे स्पन ऑफ. जसं शुद्ध कल्याण झाला किंवा सा सा ग प द प द ग प ग बेस्कार झाला. किंवा एखादा स्वर ऍड करून नवीन निर्माण झाले राग. ते सगळं पूर्वी एकत्रच गायलं जायचं, ते वेगळं वेगळं केलं. सा
कब
मैं किथे 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 दिन दिन सारा किथे दिन सारा जगवा दिन नहीं रात नहीं दिन नहीं दिन नाही दिन नाही दिन नहीं दिन नहीं रात नहीं निंदिया नहीं निंदिया नहीं रात निंदिया दिन नहीं दिन नहीं दिन नाही रात नहीं दिन नाही रात रात नाही रात नाही निंदिया निंदिया नाही दिन नाही 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 दिन नाही Sadamani dabada, sadamani dabada, sare mama, mama, mama pa, mama da, ni dabada, sare dabada, din रात नाही निंदिया
नाही दिन नाही रात नाही दिन नाही बरसाने सारे गग गपाद मनी पद परसा दसरे मद दसा दिन नाही रात नहीं निंदिया मैं भये बाबरे भये बाबरे साजनवा कब मैं किथे गुजारूं दिन सारा सा जनवा साजनवा अजून अल्पोपहाराचा कार्यक्रम राहिलेला आहे तर त्याच्यामुळे थांबूयात आणि आपण रेग्युलर इथे भेटत जाऊ. जी लोक पुण्यात आहेत त्यांना सगळ्यांना आग्रहाचं आमंत्रण की 2 तारीख आता आपण नक्की करू विथ युअर परमिशन बायको. आणि स्वरनिनादची आमची सगळी टीम कायम एका हाकेवरती असते तर त्याच्यामुळे त्या सगळ्यांकडनं तुम्हाला आमंत्रण की दर महिन्याच्या 2 तारखेला आपण इथे बसत जाऊ गायला. मार्चपासून फेब्रुवारीमध्ये गंगाधर स्वरोत्सव आहे त्याला सुद्धा या सगळ्यांनी 31 जानेवारी 1 फेब्रुवारी आणि 2 फेब्रुवारी तर 3 दिवस गंगाधर स्वरोत्सव आहे. 2 मार्चपासून आपण इथे दर महिन्याला भेटत जाऊ. धन्यवाद. शुभरात्री. आणि सगळ्यांनी खानपानाचा आस्वाद घेतल्याशिवाय जाऊ नये ही नम्र विनंती. पुन्हा एकदा निखिल सुरंजन हे माझ्या मागे 2 जण बसले ते सगळ्यांना माहितीच आहेत पण तरी परत सांगतो. इकडे बसलेला आहे करण देवगावकर आणि डावीकडे बसलेला आहे तो शार्दूल काणे. उजवडावर काही नाही काही वेळेला हा पण इकडे असतो तसं काही नाही. ते 2 जण छान रियाज करतायत. प्रत्येकाने आपापली स्टाईल अवलंबली आहे त्यामध्ये त्यांना आपण खूप खूप शुभेच्छा देऊयात की पुढे जाता येईल. म्युझिक ॲज अ करिअर म्हणून सिलेक्ट करता येईल बिनधास्तपणे कुठल्याही प्रकारची. त्यांच्या घरचंही सगळं चांगलं इथे शार्दूलचा बाबा बसलाय सो त्यांचा सगळ्यांचा सपोर्ट आहे. सुरंजनही तुम्ही ऐकलं. सुरंजनही अप्रतिम हार्मोनियम हा त्याचा प्रांत म्हणजे प्रांत म्हणून त्यांनी अजून सिलेक्ट केलेला नाही आहे त्यांनी करूही नाही. हां पण अप्रतिम नॉलेज त्यांनी हार्मोनियमचं वाजवून कनेक्ट केलं आहे. कॉर्ड्स असू दे किंवा काही जागा असू दे ऐकतो खूप छान. त्याच्यामुळे ठुमरी आणि गझल छान गातो. त्याचंही कधीतरी आपण एकदा ऐकूयात स्वतंत्र या सगळ्यांचंच ऐकू. तर असे येत राहा आणि असेच आपण भेटत राहूयात. थँक्यू.